देखील आपण देखील असलेल्या आदितीच्या असतील मतदानाच्या गोळ्यासंदर्भात वारंवार पोट दाखवलेला आहे. दिल्लीत पोहोचा झाला तर महाराष्ट्रातही हा मुद्दा लावून धरणार आहात किंवा काय या दृष्टीने? सगळ्या देशभर हा मुद्दा लागला पाहिजे, लावून धरला पाहिजे, कारण देशातल्या लोकशाहीचा हा विषय आहे. जसं लोकसभेला त्यांनी मतांची चोरी केली, महाराष्ट्रात विधानसभेला सुद्धा ते परकला प्रभाकर पण बोलले की 6 महिन्यात जवळपास 45 लाख मतं वाढली. ही आली कुठून मतं? त्याच्यामुळे मी तर सगळ्यांना सांगतोय की आपलं नाव पहिलं तपासून घ्या मतदार यादीत, आणि आपल्या पत्त्यावरती आणखीन काही मतदार घुसवलेत का हे सुद्धा तपासा, असं मी नागरिकांना आवाहन करतो. एकीकडे निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित तुम्ही करता, त्यासोबतच शरद पवारांचं एक मोठं वक्तव्य होतं की 160 एकंदरीत उमेदवार आम्ही निवडून देऊ. 2 जण भेटली होती, रावसाहेब गणतरे तुम्हाला सुद्धा भेटली होती. नाही, एक सांगतो तुम्हाला, निवडणुका आल्यानंतर अशी लोकही भेटत असतात, पण त्या गोष्टी कधी आम्ही गांभीर्याने घेतल्या नाहीत. आता असं वाटतं की पुन्हा ती लोक आता कुठेतरी शोधून, कारण त्यांना जास्त आम्ही काय तेव्हा थारा दिलाच नव्हता, कारण आम्हाला अशा पद्धतीने जिंकायचंच नव्हतं. आमच्या कर्तृत्वावरती विश्वास आहे, म्हणून आम्ही त्यांच्या नादी लागलो नाही. आणि आता खरंच ते जे काय भेटून गेले ते पुन्हा कुठे सापडत आहेत, आणि सापडले तर त्यांच्याकडनं या गोष्टी आम्हाला ऐकण्यामध्ये आता रस आहे. तुम्हाला पण भेटली? नाही, मला ह्याच निवडणुकीत नाही, यापूर्वी सुद्धा अगदी जेव्हा आमची भारतीय जनता पक्षाबरोबर युती होती तेव्हा भाजपाचेच एक नेते ईव्हीएम कसं हॅक केलं जातं हे त्याचं त्यांनी इकडे आम्हाला प्रात्यक्षिक दिलं होतं. नाही, आता ते नेते नाही आहेत, आता नुसतेच आहेत. ठीक आहे. काय? हो, आता संजय राऊतांशी मी बोललो. आता पुन्हा ह्यांना तिकडे पोलीस